महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आणि त्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या सरकारच्या प्रमुखांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब या सगळ्यांच्या सूचनेनुसार या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे। आणि आज पहिल्यांदा या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन पालकमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी आज स्वीकारलेली आहे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असो आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याशी प्राथमिक चर्चा आज झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गाळ उपसा संदर्भात एक बैठकही आम्ही आयोजित केली आणि त्याही संदर्भात काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत। 24 तारखेला त्या संदर्भात आम्ही परत एकदा बसून या जिल्ह्यामधले 5 असे लोकेशन जे पूर परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या 5 ठिकाणी प्रामुख्याने पाणी भरतं असे आम्ही आयडेंटिफाय करायला सांगितलेले आहेत। 24 तारखेला माझ्या हातात ते 5 प्रामुख्याने यादी येईल आणि मग जिल्हा नियोजनातून उपलब्ध असलेला निधी त्या 5 लोकेशनला प्राधान्य क्रमांक देऊन आम्ही तिथे गाळ उपसण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहोत। त्यानंतर अजून 5 घेणार आहोत आणि अजून 5 अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रम ठरवून गाळ उपसण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सगळेजण हाती घेणार आहोत। त्या संदर्भातली पूर्ण माहिती एकदा 24 तारखेला आमच्याकडे यादी आल्यानंतर आपल्याला दिली जाईल। जिल्ह्याच्या असं सगळ्याच तालुक्यातून त्या पद्धतीची मागणी आणि निवेदनं माझ्याकडे आलेली आहेत। प्रत्येकाला न्याय दिला जाईल कारण का गाळ उपसण्याचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर त्या तालुक्याला निश्चित पद्धतीने त्याचा फायदा होईल। आज एकंदरीत पहिला दिवस या जिल्ह्याच्या प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात 25 तारखेला मी माझी बैठक आयोजित केलेली आहे। प्रशासन, पोलीस खातं आणि सरकार आणि राजकीय व्यवस्था हे सगळे आम्ही जण एक दुसऱ्याला मदत कशी होईल, जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्यामध्ये नागरिकांची सुरक्षा या 2 विषयाला केंद्रबिंदू ठेवून आम्ही आमच्या या जिल्ह्याचा विकासात्मक प्रवास या निमित्ताने आम्ही सुरू करणार आहोत। या पालकमंत्री पदावर या अगोदर सन्मान्य राणेसाहेब असतील, आमचे केसरकरजी असतील, मग उदय सामंतजी होते आणि मग गेली 2.5 वर्ष महायुतीच्या कालावधीमध्ये रवी चव्हाण साहेबांनी अतिशय सक्षम पद्धतीने या जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं। मी तिथूनच हा प्रवास माझ्या ह्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शन घेऊन आमच्या ह्या जिल्ह्याला दरडोई उत्पन्नाच्या यादीमध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये आणण्याचं काम
आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करू। हा प्रयत्न माझा या पुढच्या कालावधीमध्ये असेल। जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये शिस्त आणण्याचं काम हे ओरस्त मुख्यालय असो किंवा तालुक्यातला कुठलंही कार्यालय आणि प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी आम्ही इथे उपलब्ध आहोत। एकदा आलेला व्यक्ती काम घेऊन त्याला परत परत त्या कार्यालयामध्ये येण्याची पाळी येऊ नये अशा पद्धतीचे शिस्त आणि यंत्रणा लावण्याचा माझा प्रयत्न असेल। कुठल्याही पद्धतीचा बेशिस्तपणा, कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार आणि जिल्ह्याची बदनामी करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणीही करत असेल, मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, सहन करणार नाही। आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा ड्रग्ज मुक्त, कुठल्याही तालुक्यामध्ये कोणीही गौमासची तस्करी करण्याची कोणी हिम्मत करू नये। मटका, जुगार, ऑनलाईन गेमिंग, व्यवसाय म्हणजे